मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे पीक विमा. तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झाली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर काही जिल्हे हे पीक विमा यादीतून चक्क वगळून टाकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, पीक विमा म्हटलं की सर्व शेतकरी हे 2023चा असो की 2022चा पीक विमा असो, तर त्याची वाट बघतात आणि न्यूज वगैरे बघतात की पीक विमा कधी येणार, कधी येणार. बरेच असे यूट्यूबर असतात जे फिकॉलॉजी करून बऱ्याच शेतकऱ्यांना घुमवत असतात की उद्या तुमच्या शहराचा पीक विमा जमा होणार, उद्या तुमच्या जिल्ह्याचा पीक विमा जमा होणार. तर अशा शंका तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ बघून किंवा न्यूज वगैरे बघून तुम्हाला तुमच्या शंकेचं समाधान करावून घ्यावं लागतं. परंतु मित्रांनो, आता शासनातर्फे एक नंबर जारी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही आता पीक विम्याची चक्क कंप्लेंट करू शकता की आमचा पीक विमा कधी येणार, आम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये इतके दिवस का ठेवलं, किंवा आमचा जिल्हा या पीक विमा यादीतून का वगळण्यात आला आहे. असे बरेचसे प्रश्न असतात तुम्हाला. जसं की 2022चा पीक विमा आमच्या जिल्ह्यासाठी अजून पण कशामुळे मिळालेला नाही, असे बरेचसे प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी शासनातर्फे तुम्हाला एक नंबर जारी करण्यात आलेला आहे. तर तो नंबर कोणता आहे आणि त्या नंबरनुसार तुम्ही काय काय करू शकणार आहात, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून समोरचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर अगोदर मिळतील. तर मित्रांनो नमस्कार, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शासनातर्फे आता नुकत्याच आजच झालेल्या एका कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी नंबर जारी करण्यात आलेला आहे आणि एक वेबसाईट देखील जारी करण्यात आली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या किंवा तुमच्या पिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकता. जसं की पीक पाहणी असो किंवा PMFBYचा पीक विमा असो, नुकसान भरपाई, ती सर्व माहिती तुम्हाला त्या नंबरद्वारे आणि त्या पोर्टलद्वारे तुम्ही कंप्लेंट देखील रजिस्टर करू शकता. तर तो नंबर आहे मित्रांनो 14 447 14447. तर 14 447 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याबद्दल माहिती घेऊ शकता. तसेच तुमच्या नुकसानीची कंप्लेंट देखील करू शकता. आणि तुम्हाला जर काही पीक विम्याविषयी कंप्लेंट असेल, जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला तुमचा पीक विमा कधी येणार वगैरे वगैरे असे कंप्लेंट असतील, तर त्या 14 447 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्येचं निराकरण करू शकता. तो नंबर आजच जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो. आजपासून तो नंबर शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला सारथी नावाचं पोर्टल देखील देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कंप्लेंट, शेतकरी लोक जे कंप्लेंट असतात त्या सारथी पोर्टलवर तुमच्या कंप्लेंट रजिस्टर देखील करू शकता. तुम्हाला एक त्या 14 447 नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा रेफरन्स नंबर किंवा एक तुम्हाला एक कॉलिंगचा नंबर म्हणतात ते दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी पुढच्या वेळेस जेव्हा कॉल करसाल, तुम्ही ते नंबर घेतल्यावर तुम्हाला लगेचच त्यांना अपडेट जाईल की या नंबरचं, म्हणजे अपडेटेशनसाठी की मागच्या वेळेस कॉल केला होता, आता यावेळेस ह्या नंबर रेफरन्स नंबर म्हणून अगोदरच्या वेळेसचा होता आणि आमची कंप्लेंट तुम्ही अजून निराकरण केलेलं नाही, असं ते नंबर देण्यात येईल. त्याचबरोबर सारथी पोर्टलवर देखील तुम्हाला तुमच्या कंप्लेंटचं रजिस्ट्रेशनचं वगैरे तुम्हाला एक नंबर दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी सोपं होऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.